नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. प्रत्येक भारतीयाला आपलेसे वाटणारे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना संपूर्ण देशाने दिला अखेरचा भावपूर्ण निरोप. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या 13 बॉम्बस्फोटात 257 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या याकूब मेमनला आज अखेर फाशी. गुरुदासपूर इथं हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातून रावी नदी पार करून आले असल्याचं झालं स्पष्ट. केंद्रीय गृहमंत्र्यांचं निवेदन. राज्य सरकार गेल्या 15 वर्षापासून केलेल्या सर्व खरेदी व्यवहारांची चौकशी करणार, मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा. चिक्की खरेदी प्रकरणावरून विधान परिषदेत आज पुन्हा आरोप प्रत्यारोप. चौकशीला सामोरं जाण्याची पंकजा मुंडे यांची तयारी. आणि गुजरात आणि राजस्थानमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत. ओडिशाला कोमेन चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची भीती व्यक्त. पाहूया सविस्तर वृत्त. प्रत्येक भारतीयाला आपलेसे वाटणारे आणि भारतीयांच्या मनात देशाला महासत्ता बनवण्याचं स्वप्न जागवणारे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना आज संपूर्ण देशानं भावपूर्ण अखेरचा निरोप दिला. तामिळनाडूतल्या आपल्या जन्मभूमीत या विज्ञाननिष्ठ संतानं चिरविश्रांती घेतली. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या पार्थिव देहावर रामेश्वरम जवळच्या पायकरंबू परिसरात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, तीनही सैन्य दलांचे प्रमुख, केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर कलाम यांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिल्यानंतर सैन्य दलाच्या तीनही प्रमुखांनी आणि जवानांनी आपल्या या माजी प्रमुखाला लष्करी मानवंदना दिली. या अखेरच्या मानवंदनेत पंतप्रधान मोदींसह हजारो चाहते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. त्यानंतर लष्कराच्या जवानांनी कलामांचा पार्थिव देह धार्मिक संस्कारांसाठी मुल्ला मौलवी आणि नातेवाईकांकडे सुपूर्द केला. या संस्कारानंतर देशाला बलशाली बनवण्याचं व्रत घेतलेल्या या तापसानं आपल्या जन्मभूमीत चिरविश्रांती घेतली. दरम्यान डॉक्टर कलाम यांच्या सन्मानार्थ लोकसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं, तर राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी 2 पर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना अहमदनगर जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालयांसह विविध संस्थांतर्फे काल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. डॉक्टर कलाम यांच्या कार्याची महती आणि जीवनपट यावेळी ठिकठिकाणी दाखवण्यात आला. भाजपा, शिवसेना, काँग्रेससह 24 विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन लातूरातही एका श्रद्धांजली सभेचं आयोजन केलं होतं. अनेक वक्त्यांनी डॉक्टर कलाम आणि रा.सु. गवई यांना आपल्या भाषणात श्रद्धांजली वाहिली. वळूया पुढील बातम्यांकडे. पंजाबातल्या गुरुदासपूर इथं हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातून रावी नदी पार करून आले असं GPS अर्थात वैश्विक स्थान प्रणालीवरून स्पष्ट झालं. देशाच्या संरक्षण व्यवस्थेवर हल्ला करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं जाईल असं निवेदन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज राज्यसभेत केलं. गुरुदासपूर हल्ल्यावरून राज्यसभेत काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळातच गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी निवेदन सादर केलं. गृहमंत्र्यांच्या निवेदनानंतर राज्यसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं. गुरुदासपूरमधल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात सभागृहात चर्चा होण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरच शत्रूनं हल्ला केला आहे, ही चिंतेची बाब असून त्याविषयी निवेदन करण्यास गृहमंत्र्यांना विरोध करण्याची काँग्रेसची कृती बेजबाबदार आहे. तसं 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याच्या फाशीसंदर्भात काँग्रेस नेते करत असलेल्या विधानांविषयी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्पष्टीकरण द्यावं असंही जेटली यावेळी म्हणाले. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या मालेका बॉम्बस्फोट प्रकरणी फाशीची शिक्षा झालेला एकमेव दोषी याकूब मेमनला आज सकाळी नागपुरातल्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली. त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी PTI या वृत्तसंस्थेला ही माहिती लेखी स्वरूपात दिली.
सर्वोच्च न्यायालयानं मध्यरात्री सुरू करून आज पहाटे संपवलेल्या ऐतिहासिक सुनावणीत डेथ वॉरंटला स्थगिती द्यायची मागणी करणारी मेमनची अखेरची याचिका फेटाळली आणि मेमनच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या 13 बॉम्बस्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला होता आणि 713 जखमी झाले होते. दरम्यान मेमनच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. माहीम परिसरात मेमनचे कुटुंबीय राहत असल्यामुळे तिथे आणि शहरातल्या इतर संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था ठेवल्याचं पोलिसांनी सांगितलं. सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली. जनतेनं शांत राहून कायदेशीर प्रक्रियेचा आदर करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. याकूब मेमनच्या फाशीचा विषय गेले काही दिवस विविध प्रसारमाध्यमातून गाजत होता. या विषयाच्या अनुषंगानं इतरही अनेक विषय चर्चेत आले. संवेदनशील प्रकरणं हाताळताना प्रसारमाध्यमांची भूमिका हा त्यातलाच एक महत्त्वाचा विषय. आजचं युग हे प्रसारमाध्यमांचं आहे असं म्हणतात. इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित अशा दोन्ही प्रकारच्या माध्यमांतून क्षणोक्षणी माहितीच्या लाटा बातम्यांच्या रूपात आपल्यावर येऊन आदळत असतात. आपल्याला त्यांची गरज असो वा नसो, आपल्या जगण्याचा मोठा भाग प्रसारमाध्यमांनी व्यापला आहे. त्याचे बरे वाईट परिणामही कळत नकळत आपल्या आयुष्यावर होत आहेत. माध्यमांचा सामाजिक दबाव वाढल्यामुळे कोणतीही गोष्ट लपवून ठेवण्याची सोय राहिलेली नाही. त्यामुळे माध्यमांचा अदृश्य अंकुश सतत प्रत्येकाच्या मनात असतो. अनेकदा वंचित शोषितांना न्याय मिळवून देण्याचं कामही माध्यमांनी केलेलं आहे. दुसरीकडे 24 तासातला प्रत्येक क्षण भरून काढण्याच्या दबावामुळे माहितीला प्राप्त होत असलेलं मनोरंजन मूल्य हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. प्रसारमाध्यमं ही प्रचंड मोठी सर्वव्यापी शक्ती आहे आणि शक्तीचा वापर कसा होतो यावर तिचा विधायक किंवा विघातकपणा अवलंबून असतो, हे विसरून चालणार नाही. याकूब मेमनच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील विषय हाताळताना प्रसारमाध्यमांची भूमिका याविषयी चर्चा करण्यासाठी पत्रकार विजय चोरमारे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. विजयजी, 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. याकूब मेमनला आज फाशी झाली. गेले काही दिवस प्रसारमाध्यमातून हा जो विषयावर चर्चा होत होती, मुळातच या खटल्याच्या गुणवत्तेपेक्षा इतर काही प्रश्न उपस्थित केले गेले. मग त्यात फाशी देणं योग्य का अयोग्य, ह्याला धार्मिक राजकारणाचा रंग चढेल का, अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपण प्रसारमाध्यमातून पाहिले. एक पत्रकार म्हणून ह्या ज्या फाशी प्रकरणाची प्रसारमाध्यमांनी जी भूमिका घेतली, एक पत्रकार म्हणून आपल्याला काय वाटतं? याकूब मेमनचे फाशीचं प्रकरण आणि प्रसारमाध्यमांची भूमिका या विषयासंदर्भात विचार करताना आपला 15 दिवसांच्याकडे गेल्या जावं लागतं. म्हणजे ज्यावेळी 15 जुलैला याकूबच्या फाशी संदर्भाचं डेथ वॉरंट निघालं तेव्हापासून या विषयाला प्रामुख्याने चर्चा झाली. बरोबर. प्रसारमाध्यमांच्या भूमिकेचं या काळातलं बघितलं तर प्रसारमाध्यमांनी 2 प्रकारची भूमिका या एकूण प्रकरणामध्ये वठवल्याचं आपल्याला दिसतं. बरोबर. पहिली भूमिका अशी होती की रॉचे माजी प्रमुख जे बी रमन होते, त्यांचं एक अप्रसिद्ध लेख होता. तो त्याची प्रसिद्धी आल्यानंतर त्यांनी जे काही म्हटलं होतं की तो याकूब शरण आलेला आहे आणि शरण आलेला असल्यामुळे त्याला फाशी देऊ नये असं त्यांनी मत मांडलं होतं. आणि त्यानंतर एक मोहीम सुरू झाली. ती प्रसारमाध्यमांनी ती अतिशय काही प्रसारमाध्यमांनी गंभीरपणे तो मुद्दा मांडला. अर्थात तो काही न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप नव्हता किंवा न्यायालयाच्या निकालावर प्रभाव टाकण्याचा परिणाम नव्हता, परंतु एका नागरिकाला जो गुन्हेगार असला तरी सुद्धा त्याच्यावर अन्याय होऊ नये या भूमिकेतनं प्रसारमाध्यमांनी ती अतिशय भूमिका घेऊन तो विषय संयमी भूमिका घेऊन त्या संदर्भात काही मांडण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याचा परिणाम आपल्याला पुढे दिसला की न्यायालयाने वेगळ्या पातळीवर अगदी शेवटच्या तासापर्यंत या सगळ्या याच्यामुळं दखल घेतली आणि कुठल्याही टप्प्यावर याकूबच्या संदर्भातलं जे काय म्हणणं मांडायचं आहे, कुणाला मांडायचं त्या संदर्भात आडकाठी केली नाही. ते त्यासाठी आपले न्याय यंत्रणेनं आपले दरवाजे सदैव उघडे ठेवले, कायम उघडे ठेवले आणि भारतीय न्याय व्यवस्थेवरचा जो विश्वास आहे तो विश्वास लोकांचा वाढेल यासाठी न्याय यंत्रणेनं काम केलं. हे एकीकडे प्रसारमाध्यमांनी अतिशय जबाबदारीनं चालवलेली मोहीम होती. त्या मोहिमेबद्दल म्हणजे प्रसारमाध्यमांच्या एकूण कौतुकच करायला पाहिजे त्याला. निश्चित. दुसरी एक जी भूमिका प्रसारमाध्यम काही बेजबाबदारपणे यात ऑपरेट झाली आहे एकूण प्रकरणात, ती की या प्रकरणाला धार्मिक रंग दिला.
म्हणजे याकूब संदर्भात याकूब मेमनला फाशी होऊ नये असं मांडणारी प्रसारमाध्यमं, त्या प्रसारमाध्यमातले वेगवेगळे लोक असतील, विविध सामाजिक संस्थांचे लोक असतील, वेगवेगळ्या घटकातले अगदी खासदारांच्या पासून माजी सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायमूर्तींच्या पासून कायद्याच्या क्षेत्रातले अनेक लोक होते की ज्यांना जे मांडत होते होऊ नये. पण त्याच वेळी काही प्रसारमाध्यमं याकूबच्या बाजूनं बोलण्यासाठी एमआयएमचे नेते ओवेसी असतील किंवा समाजवादी पक्षाचे मुंबईतले अबू हशीम आझमी असतील, यांच्या मुलाखत घेऊन यांच्याकडे याकूबचं वकीलपत्र असल्याप्रमाणे त्यांच्या भूमिका मांडत होते. आणि आपोआप त्यामुळे होत होतं काय की त्याचं एक धार्मिक ध्रुवीकरण होतं. त्यामुळे याकूब हिंदू मुस्लिम असं या एकूण प्रकरणाला स्वरूप देण्याचा प्रयत्न, आणि हा रंग मला वाटतं असा रंग देणं या एकूण प्रकरणाला देणं योग्य नव्हतं. कारण हे एकूण दहशतवादाशी संबंधित प्रकरण होतं, देशाच्या सुरक्षिततेविषयी प्रकरण होतं. ज्या घटनेमध्ये 257 लोकांचा मृत्यू झालेला असं इतकं गंभीर प्रकरण होतं, त्याला अशा पद्धतीनं रंग देणं हे चुकीचं होतं मला वाटतं. त्यामुळे प्रसार माध्यम ही दोन प्रकारे यात अशी आपल्याला ऑपरेट झाले दिसतात, अशी भूमिका त्यांनी वठवली. विजयजी, हे झालं याकूब मेमनच्या बाबतीत किंवा दहशतवाद, जसं आपण म्हणा की दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय प्रश्न होता आपल्यासाठी सुद्धा. पण एकंदरीत इलेक्ट्रॉनिक माध्यमचं आपण बघितलं तर 24 तास बातम्या देण्याची त्यांना एक अपरिहार्यता असते. त्यामुळे ही माध्यमं अग्रेसिव्ह किंवा आक्रमक होतात. किंवा यात एक गोष्ट असते की प्रेक्षकाचं तेवढं ॲपेटाईट आहे का, की ॲब्सॉर्प्शन करण्याची कपॅसिटी आहे का 24 तास बातम्यांची, हा एक प्रश्न असतो. आणि त्याचं हे कुठे गृहीत धरलं गेलं असं वाटतं का आपल्याला, की त्यामुळे ही आणखीन आक्रमक होतात माध्यम? आता आक्रमक होणं ही मला वाटतं इलेक्ट्रॉनिक माध्यमांची, वृत्तवाहिन्यांची ती माध्यम म्हणून त्या माध्यमांची गरज आहे. जर तुम्हाला 24 तास तिथं बातम्या द्यायच्या आहे, 24 तास लोकांना बांधून ठेवायचा प्रयत्न करायचा आहे, तर असं करायचं असेल तर त्यासाठी आवश्यक ते नाट्य हवं. तुम्हाला नाट्य नसेल, काही आक्रमकतेशिवाय असं काही नाट्य येऊ शकत नाही. काहीतरी सतत एक व्हायब्रेशन्स असायला हवीत, आणि त्यातून मला वाटतं ही इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्यात आक्रमकता येते. ती माध्यमांची गरज म्हणून येते. पण अर्थात ती योग्य आहे की अयोग्य आहे की ती कितपत असावी, त्यात तारतम्य कशा रीतीने पाळलं जावं, हे मुद्दे प्रसंगोचित आपल्याला त्याचं ओव्हरऑल त्या संदर्भात काय आपल्याला स्टेटमेंट करता येणार, ते प्रसंगोचित त्यावर काही त्या घटनेनुसार प्रसंगानुसार कसं कोणी वागलं या संदर्भात काही बोलता येईल. बरोबर. विजयजी, जेव्हा आपण माध्यम म्हणतो तर प्रिंट, इलेक्ट्रॉनिक ही ढोबळ म्हणाने, पण आता फेसबुक आहे, ट्विटर आहे, ह्या सगळ्या संवेदनशील प्रकरणं जी असतात की त्या हँडल करणं, की ते हाताळण्याचा जो संवेदनशीलता असेल किंवा इतर काही माध्यमाची बलस्थानं असतील, त्यात प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक ह्या तसं वेगळं करता येतं? प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो प्रिंटचा आणि इलेक्ट्रॉनिकचा? मला असं वाटत नाही. म्हणजे प्रसार माध्यमांच्या भूमिकेमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमं असतील किंवा मुद्रित माध्यमं असतील किंवा सोशल मीडिया असेल, त्यांच्या भूमिकेमध्ये काही किंवा दृष्टिकोनामध्ये काही बदल असेल किंवा असावा असं मानण्याचं काही कारण नाही. जे आपल्याला वाटतं ते त्या माध्यमांच्या स्वरूपांचा गोंधळ. म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमांना ज्यावेळी 24 तास बातम्या चालवायच्या असतात, 24 तास बातम्या चालवणं हा एक भाग, परंतु तीव्र स्पर्धेमुळे, माध्यमांच्या, वृत्तवाहिन्यांच्या आपसातल्या स्पर्धेमुळे ती बातमी सर्वात अधिक पोहोचवण्याचं, त्या बातमीच्या संदर्भातले काही दृष्टिकोन असतील ते अधिक वेगानं लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं, ही जी स्पर्धा असते, या स्पर्धेमुळं मग थोड्या प्रीमॅच्युअर गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. त्या संदर्भात तेवढी ऑथेंटिसिटी अशा घटनांच्यासाठी मागं नसते, आणि त्यामुळं काही वेळा गोंधळ, गडबड या घाईमुळे होण्याची शक्यता असते. मुद्रित माध्यमांना खूप वेळ असतो त्या संदर्भात, त्या घटनेसंदर्भात विचार करायला, त्या घटनेच्या परिणामांच्या संदर्भात विचार करायला, त्याचं स्वरूप ठरवायला, त्याचं वार्तामूल्य ठरवायला, त्याची दैनिकातली स्पेस ठरवायला, याला मुद्रित माध्यमांना काही वेळ असतो. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्याकडे तसा वेळ नसतो. त्यामुळं काही वेळा गोंधळ होतो. पण मला वाटतं यांच्या दृष्टिकोनात काही बदल असण्याचं काही कारण नाही, आणि तो असू नये. बरोबर. विजयजी, काही दिवसात आपण ही अशी प्रकरणं पाहिली जी संवेदनक्षम प्रकरणं असतात की त्यामुळे लोकभावना प्रक्षुब्ध होण्याचं काही कारण असू शकतं की होऊ जातात, किंवा समाजाचं एक संतुलन बिघडण्याचा एक धोका असतो. अशावेळी सामाजिकदृष्ट्या संवेदनशील प्रकरणं हाताळताना एक प्रसारमाध्यमावर काही अंकुश असावा असं आपल्याला वाटतं का? आणि अंकुश असेल तर ते कितपत आवश्यक आणि कशा पद्धतीने असावं? मला वाटत नाही अशी प्रसारमाध्यमांच्यावर काही सेन्सॉरशिप असावी. खरं तर आपल्या मुद्रित माध्यमांना मराठीपुरतं बोलायचं तरी 1832 पासूनची खूप परंपरा मुद्रित माध्यमांना आहे.
इलेक्ट्रॉनिक माध्यमं सुद्धा आता साधारण आपण बघतो की गेली 15, 16, 17 वर्षापासून इलेक्ट्रॉनिक माध्यम वृत्तवाहिन्या 24 तास वृत्तवाहिन्या सुरू आहे. म्हणजे हे एका प्रगल्भ अवस्थेकडे निघालेलं हे माध्यम आहे. आणि मधल्या काही काळात 5-10 एक सुरुवातीच्या काळात काही प्रीमॅच्युअर गोष्टी, काही TRPच्या अनुषंगानं काही खूपच स्वतःचं हसं करून घेणाऱ्या गोष्टी या माध्यमांनी मांडल्या आणि त्याची खूप चर्चा झाली. त्यांच्यावर प्रसार माध्यम असले तरी त्यांचंही खूप समीक्षा झाली, त्यांच्यावर खूप टीका झाली. आणि त्यामुळं या माध्यमातल्या जाणत्या लोकांनी येऊन, एडिटर्स गिल्ड असेल किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या संपादकांची संघटना असेल, त्यांनीही एकत्र येऊन काही सेल्फ सेन्सॉरशिप किंवा संयम बंधनं घालून घेण्याचा प्रयत्न केला. आणि मधल्या काही काळात त्याचा परिणाम दिसेल की ज्या काही अनेक अशा सवंग बातम्या होत्या त्या बातम्यांच्यावर अंकुश आला आणि प्रसार माध्यमांनी ठरवून त्यांना मर्यादित प्रसिद्धी दिली किंवा काही घटनांची प्रसिद्धी टाळली हे आपल्याला दिसून येईल. त्यामुळे मला वाटतं आता ही माध्यमं प्रगल्भ व्हायला लागले आहेत. योग्य काय आणि वाईट हे त्यांना कळायला लागलंय. त्यामुळे बाहेरच्या कुठल्या सेन्सॉरशिपची मला गरज वाटत नाही. बरोबर. आता एक वेगळ्या बाजूने जरी बघितलं की एक पॉझिटिव्ह बाजूने आपण बघितलं की ह्या प्रसार माध्यमांच्या दबावामुळे एक सामाजिक अंकुश चांगल्या अर्थाने सुद्धा तयार होतो. पण त्याच वेळा काही वेळा एक ठराविक याचंच प्रतिमा संवर्धन होतं किंवा एक ठराविक याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. एक प्रेक्षक आता सुजाण झालाय असं वाटतं आपल्याला की त्याच्यात ते लक्षात येतं आणि अगदी जातात. वेळ आपल्याकडे कमी आहे की माहिती आणि बातमीचं हे जे क्रयवस्तूत रूपांतर जे होतं की आम्ही वाहिनीपुरतं बोलायचं, आम्ही व्ह्युअर आणि कंझ्युमर या दोन वेगळ्या गोष्टी, प्रेक्षक आणि कंझ्युमर हा वेगळ्या गोष्टी. काय सांगाल? या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रसार माध्यमांनी अधिक जबाबदार होणं ही त्यासाठीची पहिली गोष्ट. आणि दर्शक म्हणून किंवा प्रेक्षक म्हणून प्रेक्षकांची जबाबदारी आहे की जे क्वालिटी जर्नलिझम करतात, जे गुणवत्तेनं काम करतात या क्षेत्रात, त्यांना बळ देणं, अशा वृत्तवाहिन्यांना किंवा अशा यांना घटकांना बळ देणं ही शेवटी प्रेक्षकांची जबाबदारी आहे. तर तुम्ही जर प्रेक्षकांनी किंवा दर्शकांनी जर अशा गोष्टींना बळ दिलं तर मला वाटतं 100% या गोष्टींना ताकद मिळेल आणि जग सवंगपणे ऑपरेट होणाऱ्या माध्यमांच्यावर आपोआप अंकुश येईल. बरोबर. आणि यामुळे प्रेक्षक आपण बघितलं गेल्या 15 वर्षात जसं आपण म्हणालात इतक्या वृत्तवाहिन्या प्रेक्षक एक अलर्ट झाला, एक सजग झालेला आहे. त्याची विचार प्रवाह, चुकीच्या गोष्टी तो नाही चुकीच्या गोष्टी किंवा समाजविघातक गोष्टी किंवा अन्य कुठल्याही सवंग गोष्टी आल्या तर त्यावर तात्कालिक प्रतिक्रिया म्हणजे मुद्रित इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या संदर्भातल्या प्रतिक्रिया मुद्रित माध्यमातून तो व्यक्त करत असतो. मुद्रित माध्यमातल्या चुकांच्या संदर्भात तो सोशल मीडियावर बोलत असतो. म्हणजे असं आता कुणाचा आवाज कुणी दडपू शकत नाही, कुणाची प्रतिक्रिया कुणी दडपू शकत नाही. ती आता वेगळ्या माध्यम लोकांना व्यक्त झाली आणि त्यामुळे आपोआप मुद्रित माध्यमं असतील, इलेक्ट्रॉनिक माध्यमं असतील यांनी अधिक जबाबदारीने आल्या पुढच्या काळात वागण्याची मला वाटतं गरज आहे. ती वागताय ती अधिक प्रगल्भ होत. बरं. आणि या प्रगल्भतेमुळे एक समाज मनेला एक पोषण मूल्य मिळतात असंही म्हणायला आपल्याला हरकत नाही. आज विजयजी या ठिकाणी 9:30च्या बातमीपत्रात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुढील बातमींकडे. सरकारच्या कोणत्याही विभागात गैरव्यवहार झालेला नाही, विरोधकांचा आरोप तथ्यहीन असल्याचा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केला. सरकारच्या विविध विभागात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करणारा प्रस्ताव विरोधी पक्षांनी मांडला होता. या प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते. या आरोपांना प्रत्युत्तर देताना सरकारची चौकशीला तयारी असून गेल्या 15 वर्षापासूनच्या सर्व खरेदी व्यवहारांची चौकशी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 2 सचिवांची समिती नेमण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्र्यांचं उत्तर सुरू असताना विरोधकांनी आक्षेप घेत हौद्यात उतरून गदारोळ केला. 3 लाखांवरच्या खरेदीसाठी ई-निविदा काढण्याचा निर्णय सरकारनं घेतला. मात्र दर करारासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबतचे नियम आधीच्याच सरकारचे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. महिला बालकल्याण विभागानं सूर्यकांता महिला बचत गटाकडून घेतलेली चिक्की खरेदी नियमबाह्य असल्याचा आरोप विरोधकांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारनं 2013 साली या सूर्यकांता बचत गटाची चिक्की खरेदी करायला 2015 पर्यंत मुदतवाढ दिल्याचं फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिलं. चिक्कीची पुन्हा तपासणी करण्याची सरकारची तयारी असल्याचंही ते म्हणाले. मात्र विरोधकांचं या उत्तरानं समाधान झालं नाही. विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं होतं. आमदार भाई जगताप यांनी या प्रकरणी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सरकार उत्तर देण्यास टाळाटाळ करत असल्याचं सांगितलं. त्यांनी जी काही खरेदी चिक्कीची केली 90 कोटींची, त्या बाबतीमध्ये सुद्धा
त्या डिपार्टमेंटचे अभिप्राय म्हणण्यापेक्षा शेरा जो आलेला आहे तो मी आपल्याला सगळ्यांना वाचून दाखवतो. आणि त्याच्या बाबतीमध्ये एक चकार शब्द सुद्धा ना मुख्यमंत्र्यांनी काढला ना पंकजा मुंडेंनी काढला. आणि म्हणून या बाबतीमध्ये अजूनही आमचं ठाम मत आहे किंवा आमचा आरोप आहे की याच्यामध्ये जी अनियमितता झाले त्यामुळे भ्रष्टाचार झाल्या असल्याला या संशयाला वाव आहे आणि त्याचं उत्तर सरकारने टाळलंय आणि त्यांनी पळ काढलाय असा माझा या ठिकाणी आरोप आहे. त्यापूर्वी महिला बालकल्याण विभागानं केलेल्या वस्तूंच्या खरेदी प्रक्रियेत कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालेलं नाही, सर्व खरेदी नियमाच्या अधीन राहून केल्याचं सांगत महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधान परिषदेत विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. एवढे आरोप माझ्यावर केले होते, 3.5 तास चर्चेमध्ये 3.25 तास माझ्यावर आरोप होत होते, तर मी सर्व आरोपांचं खंडन केलं. एखादा विषय त्याच्यातनं सुटला असेल जो माझ्या नोटिंगमध्ये नव्हता आला त्याचा मग नंतर मुख्यमंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळे असा कुठलाही आरोप नाही जो मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितला त्याच्यापेक्षा वेगळे आरोप इथेही नव्हते आणि त्याच्यापेक्षा वेगळे आरोप कुठेच नाही आहेत जिथे जिथे माझ्या तक्रारी झाल्या. त्याचं उत्तर मी देणार आहे. कुठलंही मी त्याला बगल दिलेली नाही. उलट विरोधी पक्षांनी मला उत्तर देण्यापासून रोखणं हा चिडीचा डाव आहे. चिक्की खरेदी करतानाही दर्जाबाबतच्या सर्व आदेशांचं पालन केल्याचं सांगत चिक्कीचा दर्जा खराब असेल तर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. याबाबत कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्याची तयारी असल्याचं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं. या चर्चेदरम्यान बोलताना कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी 125 कोटी रुपयांचा चारा घोटाळा केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. याला उत्तर देताना या संदर्भात गेल्या 15 वर्षात झालेल्या कारभाराची चौकशी करायची विनंती खडसे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली. 27,000 शाळांना अग्निशमन यंत्र पुरवण्यासाठी एका पैशाचीही खरेदी झालेली नाही, कोणतंही नियमबाह्य काम झालेलं नाही असं सांगत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विरोधकांच्या आरोपांचं खंडन केलं. दरम्यान याकूब मेमनला देण्यात आलेल्या फाशीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन दिलं. आज सकाळी 7 वाजता याकूब मेमनला फाशी देण्यात आली. न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातूनच ही प्रक्रिया पूर्ण झाल्याचं सांगत जातीय सलोखा कायम ठेवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. दरम्यान आघाडी सरकारच्या विकासाचा रोख हा पुण्याकडे होता, तर आता या सरकारचा रोख नागपूरकडे वळला असून मराठवाड्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा घरचा आहेर आज विधानसभेत शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी सरकारला दिला. मराठवाड्याचा रखडलेला विकास आणि विविध प्रश्नांवर उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेत ते बोलत होते. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामधल्या धरणांमध्ये मराठवाड्यातल्या हिश्श्याचं पाणी अडवलं जात असून समान पाणी वाटपाचं सूत्र पायदळी तुडवलं जात असल्याचा आरोप या चर्चेची सुरुवात करताना भाजपच्या प्रशांत बंब यांनी केला. आघाडी सरकारनं मराठवाड्याच्या सिंचनासाठी निधी दिला, विजेसाठी योजना दिल्या, मात्र आज मराठवाड्याचा टँकरवाडा झाल्याची टीका राष्ट्रवादीच्या राजेश टोपे यांनी यावेळी केली. भ्रष्टाचाराची चौकशी निवृत्त न्यायाधीशांकडून करण्याची मागणी राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी सभागृहात केली असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. युतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून घोटाळ्यांची एक मालिका सुरू झाली आहे. त्यामुळे आता मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचं मूल्यमापन करायला एका स्वतंत्र यंत्रणेची स्थापना करा अशी उपहासात्मक मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली. सरकारच्या विविध विभागात होणारा भ्रष्टाचार आणि कायदा सुव्यवस्था या विषयावर विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाची सुरुवात करताना ते बोलत होते. ई-निविदेच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला हरताळ फासण्यात आल्याची टीकाही विखे पाटील यांनी यावेळी केली. चिक्की खरेदी, पाणी शुद्धीकरण यंत्र खरेदी यात झालेले घोटाळे तसंच बोगस पदवी आणि शिक्षण खात्यात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करावी, त्याआधी संबंधित मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत अशी मागणीही विखे पाटील यांनी चर्चेदरम्यान केली असं आमचे प्रतिनिधी नाना मेश्राम यांनी कळवलं आहे. हवामान. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचं रूपांतर आता कोमेन चक्रीवादळात झालं आहे. ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्याला या चक्रीवादळाचा धोका असून भारतीय हवामान विभागानं ओडिशा, पश्चिम बंगाल, मिझोराम, त्रिपुरा आणि आसाम या राज्यांना शनिवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. गुजरात आणि राजस्थानमध्येही गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पुराचा फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला असून रेल्वे आणि रस्ते वाहतुकीतही व्यत्यय आला आहे. पोलीस आणि आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी मदत कार्य सुरू केलं असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. आजही गुजरातमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. गेल्या 36 तासात कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.
येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 31, किमान 24, नागपूर 33-22, पुणे 26-22, औरंगाबाद 30-23, नाशिक 28-22, कोल्हापूर 27-21, रत्नागिरी 30-24, सोलापूर 33-23 आणि अमरावती कमाल 31 तर किमान 22. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रत्येक भारतीयाला आपलेसे वाटणारे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना संपूर्ण देशाने दिला अखेरचा भावपूर्ण निरोप. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या 13 बॉम्बस्फोटात 257 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या याकूब मेमनला आज अखेर फाशी. गुरुदासपूर इथं हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातून रावी नदी पार करून आले असल्याचं झालं स्पष्ट. केंद्रीय गृहमंत्र्यांचं निवेदन. राज्य सरकार गेल्या 15 वर्षापासून केलेल्या सर्व खरेदी व्यवहारांची चौकशी करणार, मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा. चिक्की खरेदी प्रकरणावरून विधान परिषदेत आज पुन्हा आरोप प्रत्यारोप. चौकशीला सामोरं जाण्याची पंकजा मुंडे यांची तयारी. आणि गुजरात आणि राजस्थानमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, तर ओडिशाला कोमेन चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची भीती व्यक्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.